श्री गणेश पुराण शुक्ल ब्राह्मणांवर कृपा केली अध्याय 22-23 श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, श्रोते हो, महोत्कटाच्या अतर्क्य लीला पाहून काशी नगरातील लोकांना त्यांच्याविषयी नितांत आदर वाटत होता। त्या सर्वांना ते मनुष्य रूपाने अवतरलेले देवच आहेत। आपण त्यांना घरी आणावे, त्यांची पूजा करावी, त्यांचे उत्तम आदरातिथ्य करावे असे वाटत होते। पण ही गोष्ट राजांना कशी सांगायची हाच मुख्य मुद्दा होता। तसेच त्यांच्याकडील सुख ऐश्वर्य सोडून ते आपली सेवा घेतील की नाही अशीही त्यांना शंका येत होती। एके दिवशी काही मान्यवरांनी राजाची भेट घेतली व म्हणाले, महाराज, तुम्ही महोत्कटाचा उत्तम प्रकारे पाहुणचार करत आहात, तरीही त्यांना आमच्या घरी बोलवावे, खाऊ पिऊ घालावे असे आम्हा सर्वांनाच प्रकर्षाने वाटत आहे। तरी कृपा करून आम्हालाही त्यांच्या सेवेची संधी द्यावी अशी आमची विनंती आहे। राजपुत्राचा विवाह झाल्यावर ते स्वगृही निघून जातील, मग आम्हाला त्यांचे दर्शनही होणार नाही। त्यावेळी महोत्कट तिथेच होते। आलेल्या लोकांचा मनोभाव जाणून त्यांना मोठे समाधान वाटले। ते म्हणाले, लोक हो, मी एक सामान्य ऋषिकुमार आहे, माझा आदर सत्कार करून तुम्हाला काय लाभ होणार? पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही। तेव्हा त्यांचा प्रेमळ आग्रह पाहून ते म्हणाले, ठीक आहे, महाराजांनी परवानगी दिली तर मी तुम्हा सर्वांकडे येईन। लोकांनी हात जोडून मोठ्या आशेने राजाकडे पाहिले। त्यांनी हसून संमती दिली। प्रजाजनांना मोठा आनंद झाला। महोत्कटाला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देऊन ती सर्व मंडळी आपापल्या घरी परतली। काशीनगरात शुक्ल नावाचे एक ब्राह्मण राहत होते। ते भिक्षा मागून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत असत। एके दिवशी भिक्षेसाठी गेले असताना त्यांना नगरात लगबग दिसून आली। सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते। त्या दिवशी त्यांना अपेक्षित भिक्षा मिळाली नाही, म्हणून त्यांनी लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी महोत्कटाच्या स्वागताची तयारी चालली असल्याचे सांगितले। ते ऐकून ते लगबगीने घरी आले व आपल्या पत्नी विद्रुमा यांना म्हणाले, आज नगरामध्ये महोत्कटाचे आगमन होणार आहे। ते लोकांची पूजा स्वीकारून प्रत्येकाकडे थोडे थोडे अन्न ग्रहण करणार आहेत। ते आपल्याकडेही येतील, तुम्ही स्वयंपाक तयार ठेवा। विद्रुमा म्हणाल्या, नाथा, नगरातील थोर लोकांकडे पाहुणचार स्वीकारल्यावर ते आपल्या गरिबा घरची मीठभाकरी खायला कशाला येतील? ते म्हणाले, अहो, महोत्कट हे देवच आहेत, त्यांची करणी अघटित आहे। ते सर्वांचा मनोभाव जाणतात। त्यांना व्यावहारिक श्रीमंतीपेक्षा भक्तिभावाची संपन्नताच अधिक प्रिय आहे। ते प्रेमाने आपलेसे होणारे आहेत। ते आपल्याकडे येतील की नाही अशी शंका घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करा। ते भावाचे भुकेले आहेत, ते आपल्याकडे नक्की येतील। विद्रुमांना आनंद वाटला। त्यांनी उत्साहाने स्वच्छता केली, दारासमोर रांगोळी काढली, भाकरी आणि तांदळाची पेज तयार केली। शुक्ल ब्राह्मणांनी आपल्याकडील किडूक विकून पुष्पहार, पत्री, वस्त्रे, फळे, कंदमुळे, तेल, तूप आदी साहित्याची जमावाजमाव केली। त्यांनी दर्भाचे आसन मांडले, महोत्कटाच्या पूजेची सर्व सिद्धता केली, दक्षिणा बाजूला काढली आणि नित्यकर्मे आटोपून ते महोत्कटाची वाट पाहू लागले। प्रजाजनांकडे जाण्यास थोडा अवधी असल्यामुळे महोत्कट खेळायला निघून गेले। काशीचे राजे राजसभेत कामकाज पाहू लागले। तेवढ्यात सनक आणि सनंदन या दोन महातपस्वी ऋषींचे तिथे आगमन झाले। ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते। राजांनी सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले। त्यांचे यथोचित आदरातिथ्य करून त्यांना आगमनाचा हेतू विचारला। ते म्हणाले, राजा, आम्ही कश्यपपुत्र महोत्कटाच्या दर्शनासाठी आलो आहोत। तेवढ्यात पंचखाद्याचा मोदक खात महोत्कटाची बालमूर्ती राजसभेत आली। तेव्हा काशीच्या राजांनी त्या दोघा ऋषींना त्यांची ओळख करून दिली। तेव्हा महोत्कट म्हणाले, हे तपस्वी विधिपुत्रांनो, तुम्ही स्वर्गलोकातून इथे येण्याचे श्रम का घेतलेत? ते म्हणाले, देवा, तुम्ही निर्गुण निराकार परमेश्वर आहात। तुमचे सगुण साकार रूप पाहण्याचा आम्हाला मोह झाला, म्हणून आम्ही तुमच्या दर्शनासाठी इथे आलो आहोत। आता आम्हाला जाण्याची अनुमती द्या। तेव्हा त्यांनी स्मितहास्य केले व त्यांच्याकडे कृपादृष्टी टाकून ते निघून गेले। काशीच्या राजांनी विधिपुत्र सनक आणि सनंदन यांना भोजन करून जाण्याचा खूप आग्रह केला। तेव्हा ते म्हणाले, राजा, आम्ही परान्न सेवन करत नाही। क्षत्रियांकडे भोजन आम्हाला वर्जच आहे। मग त्यांना आशीर्वाद देऊन ते दोघे गंगा स्नानास निघून गेले। महोत्कटाने देखील स्नानादी नित्यकर्मे उरकली आणि प्रजाजनांना भेटण्यासाठी ते नगरात आले। ते प्रथम शुक्ल ब्राह्मणाच्या घरीच गेले। त्यांना पाहून त्या ब्राह्मण दाम्पत्यास परमानंद झाला। शुक्लांनी त्यांना मिठीच मारली व म्हणाले, देवा, तुम्ही इतरत्र न जाता सर्वप्रथम माझ्या घरी आलात। मी धन्य झालो।
तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांना पाहून विद्रुमनाही रडू आवरत नव्हते. त्या दोघांचा तो शुद्ध सात्विक भक्तिभाव पाहून महोत्कट प्रसन्न झाले. त्या ब्राह्मणांनी त्यांची पूजा केली. श्री विनायकांनी त्यांच्या घरची पेज आणि भाकरी आवडीने खाल्ली. इकडे महोत्कट शुक्ल विप्राच्या घरी असल्याचे कळताच सर्व प्रजाजनांनी तिथे धाव घेतली. महोत्कटाला पाहून त्या सर्वांना मोठे समाधान वाटले. त्यानंतर महोत्कटाच्या स्वागतासाठी ते परत आपापल्या घरी परतले. भोजन झाल्यानंतर शुक्ल ब्राह्मणाने श्री विनायकांना तांबूल आणि दक्षिणा दिली. त्यांच्या सेवेने ते प्रभू फारच प्रसन्न झाले. श्री गणपतींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि इच्छित वरदान मागायला सांगितले. तेव्हा शुक्ल ब्राह्मण म्हणाले, देवा, थोरा मोठ्यांची मंदिरे सोडून तुम्ही प्रथम माझ्या घरी आलात. यातच सर्व काही आले. आता मला काहीही नको. तथापि तुमच्या कृपेने या भवसागरातून मुक्ती मिळावी आणि तुमच्या चरणी असलेली माझी प्रेमभक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी एवढीच इच्छा आहे. महोत्कटाने तथास्तु असा आशीर्वाद दिला. ते निघून जाताच त्या गरीब ब्राह्मणांचे घर सर्व ऐश्वर्याने संपन्न झाले. श्री गणेश पुराण अध्याय 22 व 23 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.